मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। हा मित्रांनो, आपला एक स्पेशल ब्लॉग होणार आहे। आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे। प्रॅक्टिकल एक्झामच्या मनातच आदर्शची बहीणचा लग्न आलेलं आहे। तर नागपूरला लग्न आहे। आपण चाललो आता नागपूरला जाऊ, फुल माहोल करू। आता आपण निघलो वरून। आता आपण बस स्टँडवर जाणार, बस पकडणार, नागपूरला जाणार। नागपूरला जायला भेटू। तर मित्रांनो, आपण इथं निघलो होतो नागपूरसाठी, पण आपल्यासोबत पारधी सर पण यायला लागले होते। आपण पारधी सरसोबत खूप गोष्टी केल्या, प्रेमनं पण खूप गोष्टी केल्या। आता आपण निघलो। आता आपण हळूहळू नागपूरकडे चाललो होतो मित्रांनो। आता हे काय, आता हळूहळू नागपूर येऊन पण गेला मित्रांनो। आता नागपूर आलेला आहे, बघूया आता काय होतं नागपूरमध्ये। चला तर मित्रांनो, वेलकम टू नागपूर। आपण नागपूरमध्ये पोहोचलेलो आहोत। आपला सफर खूप चांगला झालेला आहे। इथं प्रेम आहो आपले सरसोबत मस्त बोलता आले होते, पारधी सरसोबत। तर आपला इथं नाश्ता चालू आहे। आपण काही कारणवश मित्रांनो मंचुरियन खाऊ नाही शकलो का, ते ऑकवर्ड होत होतं थोडं आपल्याला। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल ना, आपली ही पहिली साथ्या EWS लोकांची शादी आहे। तर आता आपण इथं आलेलो, आदर्शच्या बहिणीचं इथे लग्न आहे। तो बा दो येत आहे खूप सजून गजून। तर मित्रांनो, इथं आपण बघू शकता आदर्श आपल्याला आलेले आहे। मित्रांनो, मला वाटली होती की असा खूप राजशाही ऐसे पण नॉर्मल लग्न है। मित्रांनो बघू शकता। आपका क्या बोलना है आदर्श इसके बारे में? लगना है ग्रैंड कुछ तो बोल रहे थे ना। डिफाइन ग्रैंड नहीं है हमारे पास। मित्रांनो, जरी लग्न ग्रँड नसेल पण जेवण खूप ग्रँड आहे असं सांगण्यात आलं आहे आम्हाला। तर आपण आता सगळ्यात पहिलं आपण जेवण थोडं टेस्ट करून बघूया, मग त्यानंतर बघूया काय होते। चला तर मित्रांनो, आपण आता आदर्शच्या घरी पोहोचलेलो आहोत। आपण या रूम में चेंज करणार आहोत। आदर्श, आपका क्या बोलना है? अभी शादी कब चालू होने वाली है? तो आप लोग आए उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। थोड़ी देर में बारात आएंगी, फिर द्वार चढ़ूंगा, फिर आपका मेन मतलब खाना शुरू हो जाएगा। बस 5 मिनट चालू हो जाएगा। तर मित्रांनो, आपण जे मेन कामासाठी आलो होतो, तुम्हाला वाटत असेल लग्नासाठी आलो नाही मित्रांनो, आपण फक्त जेवण करायसाठी आलेलो। आपण यूपीचा जे भी स्वादिष्ट असं व्यंजन रहते त्याच्यापायी आलो। तो आदर्श, आप थोड़ा मेनू बता दीजिए, क्या है मेनू में? मेनू में आपको जो खाना है वो मिलेगा, आप देख लीजिएगा। स्टार्टर से लेके मेन कोर्स तक सब कुछ है। चिकनची फक्त कमी राहिली आहे मित्रांनो। चिकन खायला असं अजून मजा आली असती। बघत राहा मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपले नाथभाऊ यांची एंट्री झालेली आहे। नाथभाऊ फुल ढोकला खात आहे इथं मित्रांनो। खूप खतरनाक असं स्वागत केलं आपला आदर्श पांडे यांनी। आदर्श पांडेचा जेवण एवढा खतरनाक आहे। पियुष मुले काहीतरी म्हणता येतं। पियुष मुले ऑकवर्ड झालेला आहे मित्रांनो इथं। मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं सांगा बरं? खूप छान, खूप मित्रांनो, असं स्वागत मी कोणत्याच लग्नामध्ये नाही पाहिलं। आता तर हा ट्रेलर होता मित्रांनो। त्यांना आपल्याला ढोकला खोवा कचोरी, ओरिजिनल कचोरी वाराणसीची त्यांना आणून दिली। आता आपण तयारी करणार आहोत। तयारी करून आपण जाणार आहोत खाद्य। तुम्हाला मित्रांनो पुरा एक फूड ब्लॉग बनवू आपण खतरनाक मध्ये। तर मित्रांनो, इथं आता आपण आदर्शची पण एंट्री झालेली आहे। आदर्श फुल तयारी करून बघू शकता किती छान फेटा वाटतं त्याचा, आणि आपला कुर्ता पण। आता आपण खाली जाणार आहोत लग्नामध्ये। वरात बघूया, वरातची व्हिडिओ टाकून मी। नाचाचा वगैरे प्लॅन बघू आता, नाचते का नाही आपल्यावर। आदर्श नाचेंगे क्या हमारे साथ? नहीं नाचना, हम लड़की वाले हैं। वो लड़की वालों की तरफ से, लेकिन हम पांडे वालों की तरफ से है। तो तर मित्रांनो, आता आपण खालतं चाललेलो लग्नामध्ये। आदर्श खूप खुश दिसत आहे। आता लग्नाची तयारी आहे आपले। आपण आता सगळे खालतं चाललेलो मित्रांनो। चला आता मग जाऊ पण। चला तुम्ही बघू शकता इथं पूर्ण अरेंजमेंट आपली लग्नाची। जेवण वगैरे सगळं आहे। लग्न इथं होणार आहे। इथं खंबा काढलेला आहे, आणि जो बाकीचं रस्म आहे तिथं होणार, म्हणजे स्टेज आहे। हा आदर्शचं घर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आदर्शचं घर, इथं लग्न होणार आहे आणि इथं जेवण आहे आणि आमचे पोट्टे। तर मित्रांनो, आपली खादाडपणाची सुरुवात झालेली आहे। चेअर्स मित्रांनो। हा आपला हिरो पणा, थंडपणा आपल्याकडे पोट्टे पेता आहे। पहिला आपला डिश होती मित्रांनो पणा। तर आता बघूया आपण कुठे जाऊ शकतो, काका खाऊ शकतो, सगळं बघू आपण।
मित्रांनो आता आपण इथे मेनू पाहायला आलो. आपण आपल्याला जो मेनू चांगला वाटणार आहे. सध्या आपण इथं तिकीटच्या काउंटर उभे झालो. पुरा खादाळा पण चालू आहे मित्रांनो आपली. तर बघू शकता इथं आपला तिकीटचा काउंटर चालू आहे आणि तिकडे वगैरे आपला पूर्ण जेवण आहे. बघू शकता तिकडे लग्न चालू आहे. तो वाला आदर्शचा घर आहे आणि इकडे पूर्ण जेवणाचा कार्यक्रम आहे. बघू शकता तिकडे खूप जबरदस्त. आता आम्ही तिकडून जाऊन पूर्ण असं ग्राउंड मारून येणार आहोत. बघूया काय होतं. मित्रांनो आता आपण आदर्शच्या घरी आलेलो आहोत. मी त्या घरी पहिली वेळेस आलो. बघा आपण का बघू शकतो त्या घरी. मित्रांनो ती बघा ती आहे आपली गीर गाय आणि तिकडे एक साधी गाय आणि याचे 2 बछडे. मित्रांनो नागपूर सारख्या शहरामध्ये आपल्या आदर्शच्या घरी 2 गाय आहे. बिलकुल प्युअर दूध त्या घरी 1 नंबर. तर मित्रांनो आता इथं आपण आदर्शच्या लग्नामध्ये आलेलो आहोत. तर बघा इथं प्रज्योतचे आपले मित्र आले आहे. हे सगळे ब्लॉगर आहे मित्रांनो. इथं अंशुल भाऊ आपले आलेले आहे. समीर भाऊ आलेले आहे. यांच्या दोघांचा पण चॅनल आहे मित्रांनो. मी इथं लिंक टाकून देईन त्यांच्या ब्लॉगची आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. सगळे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करो भाई को भी सबस्क्राईब करो भाई बोले सबस्क्राईब बडा का मित्रांनो. चला भेटू. तर मित्रांनो बघू शकता आपण जे मेन कामासाठी आलतो आज ते आपलं काम पूर्ण होत आहे मित्रांनो. इथं आपलं जेवण वगैरे घेतलं आपण सगळ्यांना पियुषनं प्रेमनं. मित्रांनो बघू शकता काका 4-4 5-5 प्रकारच्या भाज्या आहे. तरी आपण पूर्ण ताटामध्ये मावू नाही शकला. नाचच्या ताटामध्ये अर्धा आहे याच्या ताटामध्ये अर्धा आहे. अजून खूप सारा काही घ्यायचं बाकी आहे. पियुष तुम्हाला कसं वाटला जेवण. 1 नंबर. नाच तेरे को कैसे लगा. प्रेम तेरे को कैसे लगा. मस्त जेवण आहे मित्रांनो. तुम्ही पण यायला पाहिजे पण आता का तुम्ही मोबाईल मधूनच खाऊ शकता पाहू शकता. मिळालं नाही. जर कुणाला डब्बा पाहिजे असेल तर ते कमेंट करू शकता. तर मित्रांनो ही आपली रसमलाईची वाटी आहे. हे प्रेमची 10वी वाटी आहे असं मला वाटते. किती आहे हे 12वी वाटी आणि नाचची 10वी वाटी वाटते. आता नादने असा टोणक टाकला. खूप जबरदस्त मित्रांनो रसमलाई बघू शकता. डायरेक्ट मोबाईल मधून खाऊन टाक. पियुष आईस्क्रीम खाता असं वाटतंय मला. फुल खतरनाक मध्ये काम असा चालू आहे आपला आईस्क्रीम ब्लॉग. तर भेटूया. कस्तूरी सी है आदत तुम्हारी लागे नाही छुटे. आता रात्रीचे आपण आता नागपूरमध्ये आपलं जेवण वगैरे सुरू झालेलं आहे. प्रेम वगैरे आपल्यासोबत नाद आहे इथं. तर आपण काय ना असंच नाईट आउट वगैरे मारतो. पाहू आता नागपूरमध्ये कुठं थांबताय काय जागा आहे का घुमण्यालायक पाहू. आता आपण गेलो होतो एअरपोर्टला आणि आता आपण जाणलो सोनेगावला. बघू आता सोनेगाव चालू आहे का नाही. म्हणत होते चालू आहे नाही आहे म्हणून. आता जाऊन पाहू आपण काय. चला. मित्रांनो आता आपण वापस आलेलो आहे लग्नामध्ये. इकडे आदर्श आलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल मी ना तिकडे व्हिडिओ काढलेच नाही कसे का. तुम्हाला काहून माहिती आहे का मित्रांनो हे तुम्हाला पियुष सांगन. मित्रांनो आता आम्ही रात्रीच्या 1 वाजता एअरपोर्टकडे गेलो आणि तिकडून सोनेगावकडे गेलो. तिथे शांतीमध्ये बसलो होतो. पूर्ण चांगली शांती होती आणि केव्हा तिथे 3 वाजले रात्रीची आम्हाला कळलंच नाही. तर तेव्हाच आमचं नशीब पलटलं आणि आले तिथे 2 पोलीसवाले. आम्हा सगळ्यांना पकडलं. उभं केलं तिथं. मग प्रश्न विचारायला लागले शिवा द्यायला लागले तर का करत आहे एवढे याचे का करत आहे. आम्ही सगळ्यांची मग हटवून दिली आता आणि मग त्यांचं ना आमचं एक कनेक्शन निघलं. हे म्हणजे त्यांची मुलगी अजून कुठे नाही आपल्या ANCA वरोरामध्ये स्टुडंट आहे. अरे बापरे. आणि ते TT सिरीज मध्ये हे स्पोर्ट होतो मित्रांनो आपल्याला. आणि त्या मॅम त्यांचं नाव आहे बाशू मॅम. ते पोलीसवाले बाशू मॅमचे पप्पा होते. अरे यार. त्यांच्यामुळे आम्ही वाचलो. त्यांच्या जागी अगर दुसरे पोलीसवाले असते तर आम्हाला चांगल्याच घेत होते. तर मित्रांनो म्हणून मी सांगतो वरोरामध्ये ऍडमिशन घ्या. सगळे वरोरामध्ये या.
वरणामध्ये पोलीस पकडत नाही. तर आपण सगळे भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये नाही. आता आपण सकाळी नाश्ता वास्ता करू, उद्या वररायला जाऊ. आता इथं लग्न चालू आहे मित्रांनो. आता रात्री 4 वाजल्या तरी यांचं लग्न संपलेलं नाही, काहून माहीत नाही याचा. तर आपण भेटू. तर मित्रांनो आता वाजले 3:50 रात्रीचे. लग्न आत्ता पण चालू आहे, दाखवा ना. लग्न आत्ता पण चालू आहे. आमच्या इथं मिडनाईट स्नॅक्स चालू आहे मित्रांनो, बघू शकता. ढोकला आहे, सँडविच ढोकला मित्रांनो, कचोरी आहे, कचोरी मित्रांनो. तर आपण खात आहोत. मित्रांनो आता वाजलेले आहे 9 वाजलेले मित्रांनो. लग्न आत्तापर्यंत संपत आहे, विदाई बाकी आहे. तर आपण सगळे उठलेलो, आपल्या इथं पोट्टे आहे सगळे, काय म्हणून द्या. तर आपण यानंतर आता आपण नाश्ता करायला जाणार आहोत. नाश्त्यामध्ये काय पाहू आपण सकाळी, तर काय खालती, मग आपण निघू बरोबरसाठी. ठीक आहे. तर मित्रांनो हा आपला आखरी नाश्ता. त्यामध्ये आता बघू शकता काय आपल्याला. पुरी आहे, छोले आहे, जिलेबी आहे, पोहे आहे, आणि तिथं दही पण होता आणि चाय पण होती मित्रांनो. आता फुल आता नाश्ता करून आपण काहीच वेळात निघणार आहोत. विदाई पण होणार आहे आता. विदाई झाली की आपण थोडंसं लढू मग आपण निघू. चला मित्रांनो. तर मित्रांनो आता आपला स्कॅम झाला होता. आपण बॅगवर घेऊन निघलो होतो, पण आपल्याला आदर्श मम्मीने थांबून घेतला. आम्ही बहुत नाही म्हणलं, पण आता नाहीसाठी काय करू शकतो आपण. तर आता आपण जेवण करतो, दुपारचं जेवण करतो मित्रांनो. बेंगून भाज्या, सगळं भात चावल पोळी सगळं आहे. आपल्याकडे सगळे पोट्टे जेवत आहे. आता आमचा प्लॅन होता पहिला आम्ही सगळं स्वतःच जाणार होतो, आता आदर्श पण जाणार आहे आमचं. आता आपण जाऊ बोर्डाला. तर मित्रांनो आता तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉग पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. तर विदाय वगैरे झाली आहे. मी विदायचे फोटोज वगैरे नाही काढू शकलो, मला चांगला नाटक होता. आदर्श आहे आपल्या इथं. तुम्ही सगळे आमचा ब्लॉग अखेरपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर ब्लॉग बघितलं असेल तर याच्यामध्ये खूप आपण मजा केली आहे. आपण जाताना हा खोवाने संपवतो मित्रांनो. इकडे आपले सगळे मित्र आहेत. तर मित्रांनो आपले असे ब्लॉग समोर येत राहील, तर बघत राहा आपलं चॅनल. तर आदर्श आपको कुछ बोलना है क्या इसके बारे में, शादी में? आप लोग शादी में बहुत अच्छा लगा, डिजिटली आपने शादी एंजॉय की, उसके लिए बहुत अच्छा लगा. ऐसे ही हमारे ब्लॉग देखिए, लाइक्स बढ़ाइए, सब्सक्राइबर्स बढ़ाइए, शेअर्स बढ़ाइए. तो थँक्यू मित्रांनो, बघण्यासाठी धन्यवाद. भेटू आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये.